विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 9 कार्बनी संयुगे यामध्ये आपण कार्बनी संयुगांची माहिती मिळवणार आहोत. आपण याआधी पाहिलेलं आहे की सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगे म्हणजे काय. सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे हे दोन महत्वाचे संयुगांचे प्रकार आहेत. जर आपण पाहिलं की धातू, काच, माती यापासून बनलेल्या काही वस्तू जर सोडल्या तर अन्न पदार्थापासून ते इंधनापर्यंत अनेकविध वस्तू ह्या सेंद्रिय संयुगांपासून बनलेल्या असतात. सर्व सेंद्रिय संयुगातील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन. आणि सुमारे 200 वर्षापूर्वी असं मानलं जायचं की सेंद्रिय संयुगे जी आहेत ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सजीवांपासूनच मिळतात आणि म्हणून त्यांना सेंद्रिय संयुगे असं नाव दिलं होतं. परंतु प्रयोगशाळेमध्ये असेंद्रिय संयुगापासून युरिया या सेंद्रिय संयुगाची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगांची नवीन ओळख तयार झाली. म्हणून कार्बन हे घटक मूलद्रव्य असणाऱ्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे असे म्हणतात. पण ह्या कार्बनी संयुगांमध्ये काही अपवाद आहेत की जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाइड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार अशी कार्बनची असेंद्रिय संयुगे सुद्धा आहेत. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की सेंद्रिय संयुगांनाच कार्बनी संयुगे असं म्हटलं गेलं आणि कार्बनची काही असेंद्रिय संयुगे सुद्धा आहेत. आता ह्या कार्बनी संयुगामध्ये बंध कशा प्रकारचे असतात तर आपण याआधी पाहिलं होतं की आयनिक संयुग म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म. आयनिक संयुगामध्ये काय असतं तर संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे उच्च असतात. तसंच वितळलेल्या आणि द्रावण स्थितीत आयनिक संयुगे ही विद्युत वाहक असतात. आता हे गुणधर्म जे आहेत आयनिक संयुगाचे हे आयनिक बंधाच्या आधारे स्पष्ट होतात. कारण त्यात आयनिक बंध असतात आणि त्यामुळे ते बंध इतके मजबूत असतात की त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च का असतात तर ते बंध तुटण्यासाठी काय होतं जास्तीत जास्त ऊर्जा लागते आणि म्हणून त्यांचे उत्कलनांक हे जास्त असतात. पण जर तुम्ही इथे एक तक्ता पाहिला की कार्बनी संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक जर पाहिलं तर इथे आपल्या लक्षात येईल की मिथेनचा द्रवणांक आहे -183° आणि उत्कलनांक आहे -162°. तसंच ऍसिटिक आम्ल जर घेतलं ज्याला आपण विनेगर म्हणतो तर ह्याचा द्रवणांक आहे 17° आणि उत्कलनांक आहे 118°. म्हणजे इथे लक्षात येईल तुमच्या की कार्बनी संयुगे जे आहेत त्यांचे उत्कलनांक हे 300° पेक्षा कमी आहेत. उत्कलनांक कमी आहे त्याचाच लक्षात येईल तुमच्या की कार्बनी संयुगांचे आंतररेणुवीय आकर्षण बल हे कसं आहे क्षीण आहे म्हणजे अतिशय कमी आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये बंध जे आहेत ते नाजूक असतात, सहज तुटले जाऊ शकतात. म्हणून तिथे काय आहे उत्कलनांक द्रवणांक हे अतिशय कमी आहेत. तसंच जर आपण विविध द्रावणांचा विद्युत वाहकतेचे जर परीक्षण केले तर आपल्याला असं लक्षात येतं की ग्लुकोज आणि युरिया या कार्बनी संयुगांना विद्युत वाहकता नाही, म्हणजे ते विद्युत वाहक नाहीत. तसंच आपल्या लक्षात येईल की अनेक कार्बनी संयुगे असे आहेत की त्यांना विद्युत वाहकता नाही, म्हणजेच ते विद्युतचे दुर्वाहक आहेत. आणि यावरून आपल्या असं लक्षात येतं की कार्बनी संयुगामध्ये आयनिक बंधांचा अभाव आहे, आयनिक बंध दिसून येत नाही. याचाच अर्थ असा होतो की कार्बनी संयुगामधील रासायनिक बंधामुळे
आयनिक बंधाची निर्मिती होत नाही. तर इथे काही प्रश्न विचारलेत. रासायनिक बंध म्हणजे काय? मूलद्रव्याचा एक अणू जितके रासायनिक बंध तयार करतो त्या संख्येला काय म्हणतात? रासायनिक बंधाचे दोन महत्वाचे प्रकार कोणते? हे आपण याआधी पाहिलेलं आहे. रासायनिक बंध कोणकोणत्या प्रकारचे असतात, नंतर हे रासायनिक बंध जे तयार होतात त्या संख्येला काय म्हणतात, आपण पुढे पाहणारच आहोत. तर रासायनिक बंधाचे दोन प्रकार आहेत, आयनिक बंध आणि सहसंयुज बंध. आणि यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि संयुजा यांच्यामध्ये सुद्धा सहसंबंध दिसून येतो. आपण जर तक्त्यात पाहिलं तर इथे दिसेल की कार्बनच्या अणूमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2, 4. याचाच अर्थ संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या आहे 4. आणि जवळपासचे राजवायू कोणते आहेत? तर हेलियम 2 आणि न्यूऑन 2,8 हे स्वरूपण असलेले राजवायू आहेत. म्हणजेच एकतर त्याला 4 इलेक्ट्रॉन जर त्याने दिले, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर तो स्थैर्य प्राप्त करू शकतो, किंवा जर 4 इलेक्ट्रॉन त्याने मिळवले तर स्थैर्य प्राप्त करू शकतो. म्हणजेच इथे जर बघितलं की इतके 4 इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं हे काय आहे की खूप त्याला ऊर्जा लागू शकते, आणि ह्यामुळे त्याला हेलियम किंवा निऑन ह्याचं स्वरूपण गाठता येत नाही. मग ह्यासाठी तो काय करतो की आपले जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन तो मिळवण्यासाठी किंवा आयन तयार करण्यासाठी, राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी अणू इलेक्ट्रॉन देऊही शकत नाही किंवा इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, कारण ऊर्जा खूप जास्त लागते आणि त्यामुळे ती क्रिया जास्त अवघड होऊ शकते. तर ह्यावर मार्ग काय आहे? तर तो काय करतो, कार्बन संयुजा कवचातील 4 इलेक्ट्रॉनचे इतर अणूंच्या 4 संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर संधान घडवून आणतो, म्हणजे शेअरिंग त्याला आपण म्हणतो, म्हणजे भागीदारी करतो. आणि त्यामुळे आपोआपच तो काय करू शकतो की संधान केल्यामुळे त्याला इतर अणूचे 4 इलेक्ट्रॉन मिळतात आणि इतर अणूला त्याच्याकडचे 4 इलेक्ट्रॉन मिळतात, आणि त्यामुळे तो निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण गाठू शकतो. म्हणजे इतर अणूचे 4 इलेक्ट्रॉन मिळवल्यामुळे म्हणजे भागीदारी केल्यामुळे त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन होतात, आणि दुसरा जो अणू आहे त्याच्याकडेही 8 इलेक्ट्रॉन, कारण ते 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते दोघांसाठी सामायिक असतात, आणि त्यामुळे अणू स्थायित्व प्राप्त करतात. आणि म्हणून हा जो मार्ग आहे हा कार्बन अणू स्वीकारतो. आणि अशा प्रकारे दोन अणूंमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला काय म्हणतात? सहसंयुज बंध. आणि हे जे सहसंयुज बंध असतात हे एका विशिष्ट पद्धतीने काढले जातात, त्यालाच म्हणतात इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. त्याला इंग्रजीमध्ये नाव आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन ठिपका संरचना ह्यामध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुल्लीने दर्शवतात, म्हणजे क्रॉस फुल्ली गुणाकाराच्या चिन्हाप्रमाणे दर्शवतात किंवा ठिपक्याने दर्शवतात. आणि एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला सहसंयुज बंध दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या संज्ञांभोवती वर्तुळे एकमेकांना छेदलेली दाखवतात. जसं इथे आपल्याला दिसतं की इथे वर्तुळे एकमेकांना छेदलेली आहेत आणि ते 2 रंग दाखवलेले आहेत, एक लाल रंग आणि एक निळा रंग. आणि हे रंग काय दर्शवतात? तर इलेक्ट्रॉन, म्हणजे उदाहरणार्थ हायड्रोजनच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे हायड्रोजनमध्ये? 1. मग 2 हायड्रोजन अणू एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन वायूचा रेणू बनवतात त्यावेळेला हे दोघेही ते जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांची भागीदारी करतात, म्हणून इथे आपण छेदलेली वर्तुळे दाखवलेली आहेत. तसंच इथे आपण ठिपका संरचना पाहिली तर इथे 2
टिंबांचा उपयोग करून, ठिपक्यांचा उपयोग करून ते इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत आणि हे दोन ठिपके म्हणजेच एकेरी बंध. इथे आपल्याला दिसेल की ठिपक्याच्या ऐवजी इथे जे ठिपके दाखवलेले आहेत त्याच्या ऐवजी इथे एकेरी बंध आलेला आहे. म्हणजे दोन ठिपके याचा अर्थ एक एकेरी बंध आणि एक एकेरी बंध याचा अर्थ इथे दोन इलेक्ट्रॉन आलेले आहेत. त्यानंतर आणखी एक आपण उदाहरण पाहूया की ऑक्सिजनचे जेव्हा दोन अणू सहसंयुज बंध तयार करतात तेव्हा इथे आपल्या लक्षात येईल की 4 इलेक्ट्रॉन काय होतात भागीदारीमध्ये येतात. म्हणजे एका अणूचे 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या अणूचे 2 इलेक्ट्रॉन. असं का होतं तर ऑक्सिजनच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. जर 6 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला राजवायूचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने जर गाठायचं असेल तर त्याला आणखी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून तो काय करतो ते 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूकडून, दुसऱ्या ऑक्सिजनच्या अणूकडून घेतो आणि आपले 2 इलेक्ट्रॉन त्या दुसऱ्या ऑक्सिजनला देतो. याचा अर्थ एकूण 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि आपण आधीच पाहिलं होतं की 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजे एक बंध हे 2 ठिपके आणि इथे 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी आहे म्हणून इथे आपण 4 ठिपके दाखवलेले आहेत आणि हे 4 ठिपके म्हणजेच इथे काय आले 2 एकेरी बंध, त्यालाच आपण म्हणतो दुहेरी बंध. त्याच पद्धतीने जर आपण नायट्रोजन हा रेणू पाहिला तर इथे नायट्रोजनचे 2 अणू एकत्र आलेले आहेत. नायट्रोजनच्या एका अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ त्याला आणखी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट किंवा आपण त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी. तर 3 इलेक्ट्रॉनसाठी तो काय करतो दुसऱ्या नायट्रोजन कडून 3 इलेक्ट्रॉन काय करतो भागीदारी घेतो आणि इथे आपल्याला दिसेल की एका नायट्रोजन अणूचे 3 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या नायट्रोजन अणूचे 3 इलेक्ट्रॉन असे एकूण 6 इलेक्ट्रॉनांची भागीदारी होते. 6 इलेक्ट्रॉनांची भागीदारी म्हणजे इथे लक्षात येईल तुमच्या की हे 2 इलेक्ट्रॉन इथे एक बंध तयार करतात, हे 2 इलेक्ट्रॉन हा बंध तयार होतो आणि हा एक 2 इलेक्ट्रॉन, अशा प्रकारे 3 बंध तयार होतात. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन काय करतात 3 बंध तयार करतात आणि त्या 3 बंधांनाच काय म्हणतात तिहेरी बंध. जर आपण मिथेन या कार्बनी संयुगांचा जर विचार केला तर आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे की मिथेनचा आढळ कुठे होतो दलदलीच्या भागामध्ये, म्हणून त्याला मार्शी गॅस, दलदलीचा वायू असेही म्हणतात. गुणधर्म पाहिले होते आणि त्याचे उपयोग सुद्धा पाहिले होते की बायोगॅस मधला मुख्य वायू आहे तो, म्हणून त्याचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. आता आपण त्याची संरचना कशी आहे, मिथेन कशा प्रकारे आपले बंध तयार करतो. तर मिथेनच्या एका अणूमध्ये एक कार्बन अणू आणि 4 हायड्रोजन अणू आहेत. हायड्रोजनच्या संयुजा 1 आहेत आणि कार्बनच्या संयुजा किती आहेत 4 आहेत. त्यामुळे कार्बनला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी आणि प्रत्येक हायड्रोजनला एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून एक कार्बन अणू काय करतो 4 हायड्रोजन अणूंबरोबर भागीदारी करतो. हे तुमच्या लक्षात येईल. तिथे कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आहे, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि अशा प्रकारे 4 हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन आणि एका कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन असे मिळून इथे कार्बनला 8 इलेक्ट्रॉन मिळतात. त्यामुळे अष्टक स्थिती प्राप्त होते, स्थिर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण प्राप्त होते आणि हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉन मिळतो आणि तो सुद्धा द्विक स्थिती म्हणजेच स्थिर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण प्राप्त होते. आणि इथे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी आपण ठिपका संरचना जी दाखवलेली आहे इथे 2-2 इलेक्ट्रॉनांची भागीदारी झालेली आहे आणि प्रत्येकी एक एक एकेरी बंध कार्बन आणि हायड्रोजन मध्ये तयार झालेला दिसतो. म्हणजे जर परीक्षेत आपल्याला मिथेनचं ठिपका संरचना
किंवा रेषा संरचना, ही जी दिसते ही आहे रेषा संरचना, कारण इथे रेषा वापरलेल्या आहेत. आणि ही जी आहे ही आहे ठिपका संरचना. जे विचारलं असेल मिथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढा किंवा मिथेनची रेषा संरचना काढा, तर आपल्याला दोन्ही काढता आल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा भाग आहे की कार्बन हे एक आगळं वेगळं मूलद्रव्य का आहे. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की जगामध्ये बहुतेक सगळे पदार्थ म्हणजेच असंख्य पदार्थ हे कार्बन पासून बनलेले आहेत. मग हे असं का होतं? तर कार्बन पासून इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संयुगांची संख्या का आहे? असं काय वेगळेपण आहे कार्बनमध्ये की असंख्य संयुगे तयार होतात, प्रचंड मोठ्या प्रमाणात संयुगे तयार होतात. म्हणजे धातू आणि काच, माती यापासून बनणारे जर काही पदार्थ वस्तू वगळले तर बहुतांश वस्तू ह्या काय आहेत? कार्बन पासून बनलेला आहे. किंबहुना आपण म्हणू शकतो की सजीव सृष्टी कार्बन पासून बनलेलं आहे. आपलं शरीर, माणसाचं शरीर सुद्धा कार्बन पासून बनलेलं आहे. आणि कार्बन पासून मिथेन सारख्या साध्या रेणूची निर्मिती सुद्धा होते. ते डीएनए सारख्या महाप्रचंड अशा रेणूपर्यंत सुद्धा त्याची निर्मिती होते. म्हणजेच 4 हायड्रोजनचे अणू आणि 1 कार्बनचा अणू मिळून एक मिथेनचा रेणू जसा तयार होतो, त्याचप्रमाणे असंख्य लक्षावधी प्रकारचे रेणू एकत्र येऊन सुद्धा महाप्रचंड रेणू तयार करतात. म्हणजे कार्बनी संयुगांच्या रेणू वस्तुमानांची व्याप्ती ही 10⁻12 इतक्या वस्तुमानापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे तिथे आपल्या लक्षात येईल की कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन मोठे रेणू तयार करतात. आता हा कार्बनचा गुणधर्म, कशामुळे कार्बनला हा गुणधर्म मिळाला ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण इथून आपल्याला कार्बनची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. ती म्हणजे कार्बन मध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. म्हणजेच एक कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर सहसंयुज बंध तयार करतो आणि त्यामुळे साखळींची निर्मिती होते आणि ह्याच गुणधर्माला म्हणतात शृंखला बंधन शक्ती, कॅटिनेशन पॉवर. आता जर कार्बन कार्बन जर शृंखला तयार झाल्या तर अनेक प्रकारच्या शृंखला तयार होऊ शकतात. म्हणजे सरळ कार्बन एकमेकांना जोडले जाऊन एक शृंखला तयार करतात, त्याला म्हणतात मुक्त शृंखला, म्हणजेच मोकळी असते पूर्ण. किंवा त्याचबरोबर आणखी एक प्रकार आहे शाखीय शृंखला, म्हणजेच एकाच कार्बनला अनेक प्रकारचे कार्बन अणू म्हणजे अनेक कार्बन अणू अशा प्रकारे जोडतात की शाखा, म्हणजे झाडांच्या जशा फांद्या एकमेकांना जोडलेल्या असतात तशाच शाखा तयार होऊन शाखीय शृंखला असू शकते. तसंच बद्ध शृंखला असू शकतात. बद्ध शृंखला म्हणजेच काय, तर पूर्णपणे बंदिस्त अशा वलयाकार, बद्ध म्हणजे वलयाकार रचना असणाऱ्या शृंखला. कार्बन अणू काय करू शकतो, मुक्त शृंखला तसेच बद्ध शृंखला तयार करू शकतो. आणि ह्या ज्या मुक्त शृंखला आहेत ह्या सरळ असू शकतात, म्हणजे सरळ एक एक कार्बन दुसऱ्या कार्बनला जोडला आहे, किंवा त्यांच्या शाखा सुद्धा निर्माण झालेला आपल्याला दिसू शकतात. आता इथे आपल्याला दिसेल की कशा प्रकारे कार्बनी संयुग आणि त्याचं रेणू वस्तुमान आहे. तर इथे सगळ्यात लहान कार्बनी संयुग कोणता आहे, मिथेन, त्याचं रेणू वस्तुमान आहे 16. तर सगळ्यात मोठं कार्बनी संयुग जे आहे हे आहे डीएनए आणि त्याचं रेणू वस्तुमान आहे 10⁻12. म्हणजे एकावर 12 शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होईल, म्हणजेच साधारणपणे 9000 अब्ज इतकं रेणू वस्तुमान डीएनए रेणूचं असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे 2 कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयुज बंध होऊ शकतात. म्हणजेच एकेरी बंधही होऊ शकतो, दुहेरी बंधही होऊ शकतो किंवा तिहेरी बंध देखील होऊ शकतो.
म्हणजेच एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याची क्षमता या कार्बनी संयुगामध्ये आहे आणि त्यामुळेच कार्बनी संयुगांची जी संख्या आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे तिथे आपल्या लक्षात येईल की 2च कार्बन अणू इथे जोडले गेलेले आहेत, पण त्यामुळे 2 कार्बन आणि हायड्रोजन त्यामुळे इथेन बनू शकतं, इथिन बनू शकतं आणि इथाईन देखील बनू शकतो. म्हणजे फक्त इथे बदल काय होत गेला की बंध वाढत गेले आणि हायड्रोजनची संख्या कमी होत गेली आणि त्यामुळे 3 वेगवेगळी संयुगे तयार झाली. म्हणजे अशा प्रकारे असंख्य संयुगे तयार होऊ शकतात. त्यानंतर पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चतुसंयुजी असल्याने, चतुसंयुजी म्हणजेच 4 संयुजा 4 असल्यामुळे एक कार्बन अणू इतर 4 अणूंबरोबर म्हणजेच कार्बनचा असू शकतो किंवा इतर कोणताही त्यांच्याबरोबर काय करू शकतो, बंध निर्माण करू शकतो आणि त्यामुळे अनेक संयुगे निर्माण होतात. तसेच कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झालेले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म देखील त्यांना त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरणार्थ हायड्रोजन व क्लोरीन या 2 एकसंयोजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. उदाहरणार्थ इथे बघितलं तर हायड्रोजनच आहे फक्त, म्हणजे CH4 मिथेन तयार झाला. इथे मिथाइल क्लोराईड आहे. त्याचबरोबर इथे CH2Cl2 आणि इथे CCl4 म्हणजे कार्बन टेट्रा क्लोराईड आणि हे आहे क्लोरोफॉर्म. अशा प्रकारे हायड्रोजन आणि क्लोरीन या 2 एकसंयोजी मूलद्रव्याबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 संयुगे तयार झालेली आपल्याला दिसतात. अशाच प्रकारे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस यांच्या बरोबर सुद्धा सहसंयुज बंध होऊन मोठ्या संख्येने कार्बनी संयुगे तयार होतात. तसंच कार्बनी संयुगांची जी संख्या वाढलेली आहे तर ह्याला आणखी एक वैशिष्ट्य कारणीभूत आहे ते म्हणजे समघटकता. समघटकता म्हणजेच समघटकता म्हणजेच काय, तर सारखेच घटक त्या संयुगांमध्ये असतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बन हे मुख्य अणू ज्यामध्ये असतात त्यांना म्हणतात हायड्रोकार्बन. म्हणजे ज्या संयुगांमध्ये केवळ हायड्रोजन व कार्बन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन असं म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी आणि मूलभूत अशी कार्बनी संयुगे आहेत आणि सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे मिथेन. हा आधीच आपण पाहिलेला आहे. इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणुसूत्र आहे C2H6. हायड्रोकार्बनांची रेषा संरचना म्हणजे रचना सूत्र आपण ते इथे पाहणारच आहोत की समजा आपल्याला C2H6 लिहायचं आहे तर आपण C2H6 लिहिण्यासाठी आधी कार्बनची संख्या किती आहे तर 2 आहे. म्हणून इथे कार्बन कार्बन एकेरी बंधाने जोडलेला आहे. त्यानंतर कार्बन कार्बन एकेरी बंधाने जोडला याचा अर्थ चतुसंयोजी जी कार्बन आहेत त्यांच्या उरलेल्या संयुजा म्हणजे इथे एक उरली संयुजा, इथे एक उरले आणि इथे खाली एक आणि त्याच पद्धतीने या पहिल्या कार्बनला सुद्धा 3 संयुजा उरलेल्या आहेत आणि मग त्या ठिकाणी त्या उरलेल्या संयुजांमध्ये किंवा त्या उरलेल्या संयुजांच्या पूर्ततेसाठी आणखी आपण हे जे 6 हायड्रोजनचे अणू आहेत ते आपण इथे घेणार आणि अशा प्रकारे इथेनची रेषा संरचना किंवा रचनासूत्र तयार होते आणि त्याची इलेक्ट्रॉन डॉट संरचना किंवा इलेक्ट्रॉन ठिपका संरचना कशी येणार तर जेवढे एकेरी बंध आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी काय आहे तर इलेक्ट्रॉनची भागीदारी आहे आणि ही जी इलेक्ट्रॉनची भागीदारी आहे ही ठिपक्यांच्या स्वरूपामध्ये दाखवलेली आहे. म्हणजे प्रत्येक बंध हा 2 इलेक्ट्रॉन दर्शवतो आणि अशा प्रकारे हे इथे आपल्याला ठिपका संरचना केलेली दिसून येते.
आता इथे आपल्याला प्रोपेनचं रेणूसूत्र दिलेलं आहे C3H8 आणि ह्याचं जर आपल्याला रचनासूत्र लिहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? पहिली पायरी 3 कार्बन अणू CCC असे 3 कार्बन अणू काय करायचे? एकेरी बंधाने जोडायचे आणि चतुसंयोजी होण्यासाठी उरलेले जे बंध आहेत त्या ठिकाणी काय येणार आहेत? हायड्रोजन अणू जोडले जाणार. तर अशा प्रकारे आपण प्रोपेनचं रचनासूत्र सुद्धा लिहू शकतो. आता इथे आपण रचनासूत्र पाहिली, इथेन, प्रोपेन ही जी रचनासूत्र पाहिली, या रचनासूत्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय की फक्त एकेरी बंधच दिसतात. कार्बन कार्बन मधले एकेरी बंधाने जे रेणू तयार होतात अशा रेणूंना किंवा अशा संयुगांना काय म्हणतात? संपृक्त संयुगे असे म्हणतात. मग इथे इथेन आणि प्रोपेन हे संपृक्त हायड्रोकार्बन आहेत आणि ह्या संपृक्त हायड्रोकार्बनना आणखी एक नाव आहे ते म्हणजे अल्केन. संपृक्त हायड्रोकार्बनला काय म्हणतात? अल्केन असेही म्हणतात. आता इथिन आणि इथाईन हे सुद्धा 2 हायड्रोकार्बन आहेत. आपण ती लिहिण्याची पद्धती पाहूया की इथिन आणि इथाईन कसे लिहितात. तर आपण समजा इथिन घेतलं तर इथिनचं रेणूसूत्र आहे C2H4 म्हणून आपण 2 कार्बन आहेत म्हणून 2 कार्बन एकेरी बंधाने इथे जोडलेले आहेत. त्यानंतर पुढची पायरी आहे की उर्वरित जे चतुसंयुज आहेत ती काय करायची? हायड्रोजनने पूर्ण करायची. पण आता इथे लक्षात येईल की इथे जर आपण हा हायड्रोजन एक घेतला, इथे एक हायड्रोजन जोडला, इथे एक हायड्रोजन जोडला तर चारही हायड्रोजन इथे संपतात. म्हणजे हायड्रोजनची जी काही संयुज आहे ती पूर्तता त्याची पूर्तता झाली. पण इथे लक्षात येईल की अजून कार्बनच्या संयुजा पूर्ण झालेल्या नाहीत, म्हणजे पूर्तता झालेली नाही. तर इथे आपल्याला दिसेल इथे कार्बनचे 3च बंध दिसतात, म्हणजेच कार्बनची 3च संयुजा पूर्ण झालेल्या दिसतात. याचा अर्थ अजून एक संयुजा शिल्लक आहे. म्हणून चतुसंयुजा पूर्ततेसाठी आपण कार्बन कार्बन मध्ये आणखी एक बंध तयार करतो आणि तो काय बनतो? दुहेरी बंध. म्हणजे कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध तयार होतो. आणि रचनासूत्र, रेषा रचनासूत्र इथे दाखवलेलं आहे. हे इथेनचं रेषा रचनासूत्र आहे आणि इथे जे दिलेलं आहे ते इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. मग इथे आपल्याला दिसतं की कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध असल्यामुळे 4 इलेक्ट्रॉन्सची भागीदारी आहे आणि कार्बन हायड्रोजन मध्ये एकेरी बंध आहे त्यामुळे इथे 2च इलेक्ट्रॉनची भागीदारी आहे आणि ती सुद्धा इथे ठिपक्याच्या स्वरूपामध्ये दाखवलेली दिसते. आणि अशाच प्रकारे तुम्ही इथाईनचं सुद्धा रेणूसूत्र तयार करू शकता. तर कसं तयार होईल इथाईनचं? तर पहिल्यांदा कार्बन कार्बन मध्ये एकेरी बंध, त्यानंतर इथाईन मध्ये 2च हायड्रोजन आहेत, मग इथे 2च हायड्रोजन येतील, इथे एक येईल आणि इथे एक. मग शिल्लक राहिलेले जे 2 आणखी बंध आहेत ते काय होणार आहे? कार्बन कार्बन मध्ये घेतले जाणार. म्हणजेच कार्बनला इथे तिहेरी बंध येतील. म्हणजे जर आपल्याला काढायचं ठरवलं तर कार्बन कार्बन अशा प्रकारे आणि इथे आता 2च हायड्रोजन आहेत म्हणजे एक हायड्रोजन इकडे येईल आणि दुसरा हायड्रोजन जो आहे तो इथे जाईल अशा प्रकारे. आणि जर दुसरा हायड्रोजन इथे गेला तर 2 हायड्रोजनमुळे एक एक संयुजा पूर्ण झाली आणि एक कार्बन कार्बन मध्ये असणारा बंध आता तरी प्रत्येक कार्बनच्या 2-2 उरल्या आणि इथे 1-2 शिल्लक 2 राहिला, इथे 1 इथे 2. मग त्या उरलेल्या 2 उर्वरित 2 संयुजा आपण पूर्ण करण्यासाठी कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध दाखवू शकतो. म्हणजेच कार्बन एकमेकांमध्ये 6 इलेक्ट्रॉनची भागीदारी करतील आणि उरलेल्या 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी इतर 2 हायड्रोजन अणूंशी करतील आणि अशा प्रकारे इथाईनचं रेणूसूत्र C2H2 आणि त्यावरून रचनासूत्र अशा प्रकारे तयार होईल. आणि इलेक्ट्रॉन ठिपका संरचना कशी तयार होईल? तर हे जे एकेरी बंध आहे त्याच्याऐवजी 2 ठिपके जे इलेक्ट्रॉन दर्शवतात ते तुम्ही काढू शकता. ते तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. ते सूत्र तुम्ही वहीत लिहून काढायचं आहे.
मग असे जे कार्बनी संयुगे आहेत की ज्या कार्बनी संयुगामध्ये 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना म्हणतात असंपृक्त संयुग. म्हणून इथिन व इथाईन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. म्हणजेच कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनना अल्किन असेही म्हणतात. आणि कार्बन कार्बन तिहेरी बंध असणाऱ्या हायड्रोकार्बनांना अल्काईन असं म्हणतात. म्हणजेच आपल्या लक्षात येईल संपृक्त हायड्रोकार्बन जे आहेत ते अल्केन, त्याच्यामध्ये एकेरी बंध असतो. दुहेरी बंध असतील तर कार्बन कार्बन दुहेरी बंध असतील तर अल्किन, आणि कार्बन कार्बन तिहेरी बंध असतील तर अल्काईन. म्हणजे अल्केन, अल्किन आणि अल्काईन असे 3 प्रकारचे कार्बनी संयुगे आपण पाहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या भागात काय काय पाहिलं, तर कार्बन हे कसं वेगळ्या प्रकारचं मूलद्रव्य आहे, त्याची कशी वैशिष्ट्ये आहेत की 4 संयुजे आहेत, ते कार्बन कार्बन अणू एकमेकांची संयोग पाहून नवीन संयुगे निर्माण करू शकतात, त्याचबरोबर शृंखला निर्माण करू शकतात, तसेच एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध निर्माण करू शकतात आणि त्यामुळे कार्बनच्या संयुगांची संख्या ही खूप जास्त आहे. त्यानंतर हे जे हायड्रोकार्बन आहेत, ह्या हायड्रोकार्बनचे कसे 3 प्रकार आहेत आणि ते 3 प्रकार त्यांच्या बंधांवर आधारित, म्हणजे हायड्रोकार्बनचे 3 प्रकार त्यांच्या बंधांवर आधारित आहेत. ते एकेरी बंध असतील तर अल्केन, दुहेरी बंध असेल तर अल्किन आणि तिहेरी बंध असेल तर अल्काईन. आणि त्याचबरोबर ह्या हायड्रोकार्बनचे जे रचनासूत्र आहे त्यावरून आपल्याला इलेक्ट्रॉन ठिपका संरचना सुद्धा तयार करता येते किंवा रेषा संरचना सुद्धा आपल्याला लिहिता येते. आता हा जो भाग झालेला आहे हा पुन्हा व्यवस्थित पाठ्यपुस्तकातून वाचा, त्याचं वाचन करा आणि त्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्या वहीत लिहून घ्या. तसंच यावर आधारित हा जो आपण पाठ्यघटक शिकला यावर आधारित काही उदाहरणे किंवा काही प्रश्न स्वाध्यायामध्ये असतील तर त्याची उत्तरेही लिहून काढायची आहेत. पुढच्या भागामध्ये आपण कार्बनी अणूच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलये यावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.